धुळे शहरात ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर दीपक केदार यांच्या नेतृत्वाखाली संविधान आणि आरक्षण बचाव यात्रेचा उत्साहात समारोप करण्यात आला। यावेळी अनुसूचित जाती जमातींच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण करून समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत शासनावर जोरदार टीका करण्यात आली। आरक्षण उपवर्गीकरणाचा निर्णय तात्काळ रद्द न केल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला। तसेच मुख्यमंत्री निवासस्थान वर्षावर पॅन्थर स्टाईलने धडक देण्याचा खळबळजनक इशाराही डॉक्टर केदार यांनी दिला। यावेळी ईव्हीएम, नीट पेपर फुटी, बोधगया महाविहार, शहीद सोमनाथ सूर्यवंशी प्रकरण आदी मुद्द्यांवरून केंद्र व राज्य सरकारसह विरोधकांवरही त्यांनी सडकून टीका केली। संविधान व आरक्षण वाचविण्यासाठी संघर्ष अधिक तीव्र करण्याचा निर्धार या यात्रेत व्यक्त करण्यात आला। प्रतिनिधी आजिम शेख आणि वृत्तनिवेदिका सीमा पाटीलसह स्वराज्य न्यूज धुळे। आरक्षण विरोधी सरकार हे आरक्षण संपवण्याचा प्रयत्न करत आहे। त्यांना कुणालाही न्याय द्यायचा नाही तर बाबासाहेबांनी दिलेल्या सामाजिक न्यायाची हत्या करायची। त्याच्यामुळे आज आम्ही आरक्षण बचाव यात्रा काढून लोकांमध्ये जनजागृती करतोय की या सरकारने दंगलीचा ट्रॅप रचलेला आहे, अनुसूचित जातीमध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न केला आहे आणि SC STचं विघटन करून विघटनवादी RSSनी या ठिकाणी समाजद्वेष पसरवण्याचा एक राजकीय आणि सामाजिक खेळ केलेला आहे। त्याला एक्सपोज करण्यासाठी आरक्षण बचाव यात्रा आहे। मी या माध्यमातून राज्य सरकारला मागणी करतोय की आमचे प्रश्न खूप ज्वलंत आहेत। पेट्रोल डिझेलच्या महागाईबद्दल बोला, गॅसच्या महागाईबद्दल बोला, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल बोला, बेरोजगारांच्या नोकरीबद्दल बोला, खाजगीकरणाबद्दल बोला, बोधगया बौद्धांच्या ताब्यात देण्याचं करोडो लोकांनी आंदोलन केलं, त्याचं काय झालं त्याचं उत्तर द्या। या ठिकाणी नीट पेपर लीक करून जवळपास 15 ते 20 विद्यार्थ्यांनी आतापर्यंत आत्महत्या केल्यात। धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाही, त्याच्यावरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। आणि एवढंच नाही तर त्या ठिकाणी या वर्गीकरणाच्या संदर्भात जे काही आरक्षण उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे त्याला आम्ही छेद देण्यासाठी लोकांची जनजागृती करण्यासाठी हे आमचं या माध्यमातून आंदोलन आहे। मी महाराष्ट्रातल्या जनतेला जागरूक करतोय की आपल्याला दंगली करायच्या नाहीत, समाज भावना दुखवायच्या नाहीत। हा सरकारचा ट्रॅप आहे, हे कुणाला काही देऊ शकत नाहीत। आणि म्हणून जर यांना द्यायचंच असतं तर 3 वेळेस देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री नसते झाले, निदान 1 वेळेस तरी मातंग समाजाचा मुख्यमंत्री त्यांनी केला असता। संघप्रमुख हा फक्त ब्राह्मण होतोय, तो दलित आदिवासी झाला असता। मंदिरातली जी दानपेटी आणि मंदिरातला जो सत्ता आहे त्याचं वर्गीकरण केलं असतं, जमिनीचं वाटप केलं असतं, आरोग्य आणि शिक्षण मोफत दिलं असतं। यांना काहीच करायचं नाही। हिंदू धर्माची त्या ठिकाणी लोकसंख्येच्या जनगणनेत संख्या वाढवावी म्हणून उपवर्गीकरणाच्या माध्यमातून तुम्ही हिंदू राहिलात तर तुमचा अधिकार जिवंत राहतील, अशा पद्धतीची धमकी आदिवासी आणि दलितांना दिली आणि तोच अजेंडा मी एक्सपोज करण्यासाठी महाराष्ट्रात फिरतोय। नांदेडच्या बिलोलीपासून यात्रा सुरू झाली, आज धुळेला आली।